हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी व तिलकंद चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. यंदा 13 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे. या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते असा विश्वास आहे. चला तर मग जाणून घेऊया माघी गणेश जयंतीचा मुहूर्त. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते. भाद्रपद महिन्यात आपण गणेशोत्सव साजरा करतो. यावर्षी 7 सप्टेंबर 2024ला गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याआधी माघ महिन्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात. यंदा माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी केली जात आहे. माघ गणेश जयंती तिथी व मुहूर्त. यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होणार असून मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:41 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. गणेश जयंती महत्त्व व गणेश अवतार. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकंद चतुर्थी असेही म्हणतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता. पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती. माघी गणेश जयंती पूजा. गणेशोत्सवात 1.5 दिवसाचा गणपती आणतात तेव्हा जशी विधिवत पूजा करतात तशीच पूजा माघी गणेश जयंतीला काही भागात करतात. या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर देवपूजा करावी आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेश स्थापना करावी. गणेशाचा मंत्र जप नामजप दिवसभर करा. गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी. गणेशाला लाल फुले आणि दुर्वा वाहावी. सायंकाळी गणेश मंत्र व स्तोत्राचे पठण करावे. गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदक व लाडवाचा प्रसाद करावा. या दिवशी पूजा करताना दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. या दिवशी तिलकंद चतुर्थी अंगारक योग आहे. हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तीळ याला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सुरू मकर संक्रांतीचा हा सण रथसप्तमीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायक चतुर्थी अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकंद चतुर्थी असं म्हणतात. या दिवशी गणरायाला तिळाचा नैवेद्य दिला जातो. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती साजरी केली जाते. अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. पौराणिक कथा. पुराणातील एका कथेनुसार एके दिवशी पार्वती देवी या स्नानासाठी जात असताना त्यांनी चंदनापासून बनवलेल्या एका बालकाला द्वारपाल म्हणून उभे केले होते. जेव्हा त्या स्नान करत होत्या त्यावेळी भगवान शंकर त्या ठिकाणी आले. ते आत होण्यासाठी निघाले असता त्या बालकाने प्रभू शिवांना आत जाण्यापासून रोखले. त्यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्तक डोके शिरापासून वेगळे केले. हे पाहिल्यानंतर माता पार्वती कालीदेवीचा अवतारात धारण केला व क्रोधाने पूर्ण विश्वाचा नाश करण्याची धमकी भगवान शिवांना दिली. त्यामुळे सर्व देवी देवता हे माता पार्वतीची प्रार्थना करून क्षमा मागू लागले. त्यावेळी देवी पार्वती शांत झाल्या आणि आपल्या पुत्राला पुनर्जीवित करावे आणि त्या पुत्राला पूर्ण विश्वात सर्वोच्च स्थान दिले जावे अशी मागणी त्यांनी भगवान शंकराकडे केली. भगवान शंकर देवी पार्वतीच्या मागणी मान्य करतात व त्या छोट्याशा बालकाला पुनर्जीवित करण्यासाठी आपल्या गणेशांना
आदेश देतात, पृथ्वीतलावर जावा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसून येईल त्या प्राण्याचे शिर कापून घेऊन या सर्व गण पृथ्वीतलावर गेले असता त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसला. मग त्या हत्तीचे शिर कापून त्यांनी भगवान शंकर यांना आणून दिले. तेच हत्तीचे शिर भगवान शंकरांनी त्या पुत्राच्या धडावर लावले आणि त्या पुत्राला पुनर्जीवित केले. त्यानंतर भगवान महादेव पार्वती यांनी त्यांचा सुपुत्र म्हणून स्वीकार केला. तो बालक म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा होय. माता पार्वतीला दिलेल्या वचनानुसार भगवान शंकर हे या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान करतात. हा सगळा प्रकार घडला तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता. म्हणूनच हा दिवस गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसापासून गणेश चतुर्थीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. मागी गणेश जयंतीला काय करावे? या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश असणारे पदार्थाचा नैवेद्य ठेवावेत. या दिवशी बाप्पांच्या आवडीचे मोदकही तीळ आणि गुळाच्या मिश्रणाचे केले जातात. काही ठिकाणी या दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची देखील पद्धत आहे, तर काही घरात या दिवशी 1.5 दिवसाचा गणपती बसवला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.